आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। आता आपण पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। मराठवाड्यात सर्वदूर जोरात पाऊस झाला असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले आहे। हे निवेदन देताना पीक विमा संघर्ष टीम परभणी हेमचंद्र शिंदे, विशंभर बोरवे, बंटी लांडगे व शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन कापसे यांनी साधला आहे संपर्क। पाहूया सविस्तर बातमीपत्र। जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन विषय घेऊन आलेले आहेत। यामध्ये पीक विम्याचा एक विषय आणि एक अतिवृष्टी अनुदानाचा एक विषय आहे। पीक विम्याच्या विषयामध्ये साधारणपणे 20 ऑक्टोबर 2024 रोजी ज्या काही तक्रारी केल्या होत्या त्याच्यातील बहुतांशी तक्रारी मान्य झालेल्या आहेत। पण काही शेतकऱ्यांच्या सर्व्हेमध्ये कंपनीनं गफलत केलेली आहे। अशा शेतकऱ्यांचे सर्व्हे रिपोर्ट आपण मागून घेतलेले आहेत, ते कंपनीने दिले नाहीत। त्याच्यामुळे आपण आज परत कलेक्टर ऑफिसमध्ये आलो आणि कलेक्टर साहेबांना विनंती केली की 20 ऑक्टोबरच्या विषयात आणि 23 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या ज्या तक्रारी सॅम्पल सर्व्हेमध्ये घातल्या त्या सॅम्पल सर्व्हेमध्ये न जाऊ देता वैयक्तिक नुकसान म्हणून गृहीत धरावे आणि यासाठी कंपनीचे जे स्टेट हेड आहेत शंतनू दास यांच्या समवेत आमची इथं मीटिंग लावावी। स्टेट हेड शंतनू दास आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। ते येत नसल्यामुळे आपला हा प्रश्न प्रलंबित आहे। आज आम्ही कलेक्टर साहेबांना या अर्जाद्वारे फक्त तीच विनंती केली की शंतनू दास यांच्यासोबत आमची मीटिंग लावा, आम्ही आमचं म्हणणं मांडू आणि सिद्ध करू। शेतकऱ्यांना 20 ऑक्टोबर आणि 23 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यानची नुकसान भरपाई मिळवून देऊ ही नियमात आहे। याशिवाय काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर आता विषय आहे की आमच्या माहितीप्रमाणे जवळपास जे पात्र आहेत ते सगळ्या शेतकऱ्यांना भेटलंय। अतिशय कमी शेतकरी असतील जे या सगळ्यापासून वंचित आहेत। तर विम्याचा विषय थोडक्यात मी तुम्हाला सांगितला। त्याच्यानंतर अतिवृष्टीचा विषय आपण कलेक्टर साहेबांना अवगत करून दिलेला आहे। आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 45 मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे। यामध्ये जवळपास 22 महसूल मंडळात एक वेळेस, 3 आणि 4 महसूल मंडळात 3 वेळेस, तर 19 महसूल मंडळात 2 वेळेस अतिवृष्टीची नोंद आहे। याशिवाय पाऊस सध्या सतत सुरू आहे। आपल्या पिकाचं नुकसान होणारच आहे। आम्ही साहेबांना विनंती केली की जास्तीत जास्त क्षेत्र बाधित दाखवा। माझी इथं उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपापल्या तहसीलदारांना आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना एक स्वतंत्र तुम्ही निवेदन द्या ज्याच्यामध्ये बाधित क्षेत्र जास्त दाखवण्यासाठी। आज पालम तालुक्यातले शेतकरी जास्त आलेले आहेत। आजच्या नोंदीनुसार पालम तालुक्यातल्या 5ही मंडळात आपल्याकडे अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। आपण बाहेर निघून जोपर्यंत आग्रह धरत नाही, नुकसान झाले हे ठासून सांगत नाही, तोपर्यंत प्रशासनाला कळणार नाही, देरेहारी पलंगावरी जमणार नाही। तेव्हा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसीलमधल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई क्षेत्र टाकण्यासाठी विनंती करा। त्याच्यानंतर आपण दुसरा एक विषय साहेबांकडे मांडलेला आहे की 17 नोव्हेंबर 2022चा जो शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये 3 हेक्टरच्या मर्यादेत 13,600 रुपये प्रति हेक्टर मदत होती। शासनाने ह्या मदतीमध्ये काटछाट केलेली आहे। 3 हेक्टरवरून ही मदत 2 हेक्टरवर आणली आणि 13,600 वरून 8,500 आणली। हा आपल्या शेतकऱ्यावर अन्याय आहे। आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना हे सुद्धा सांगितलं यावर्षी पीक विम्यामध्ये वैयक्तिक नुकसान भरपाई आम्हाला मिळणार नाही 4 ट्रिगर काढून घेतल्यामुळे, म्हणजे आम्ही तिथून नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहे। त्याच्यानंतर हमी भावाचा जो विषय आहे, आज आपले जे जिल्ह्यातले प्रमुख पिकं आहेत कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, त्या सगळ्या पिकाची MSP पेक्षा बाजारभाव कमी आहे। आपलं तिथंही नुकसान व्हायला, हे नुकसान कुठेतरी साहेबांनी या माध्यमातून भरून काढावं, शेतकऱ्यांना काटछाट करू नये। कारण सरकारनं ऑलरेडी 1 हेक्टर क्षेत्रात आपलं कपात केलेली आहे। 17 नोव्हेंबर 2022 नंतर 27 मार्च 2023चा निर्णय काढला। 22 नंतर 23 मध्ये महागाई वाढली, त्यानुसार निविष्ठाची मदत वाढणं अपेक्षित होतं, पण सरकारने अशी कुठलीही मदत वाढवली नाही, उलट ती कमी केली। आपला खर्च वाढायला आहे का नाही? निविष्ठाचे दर वाढायले, आपण जे बियाणं औषध खत घेतो त्याचे दर वाढायले, मग ही जी निविष्ठा स्वरूपात मदत येणारी आहे ती आपल्याला वाढून भेटली पाहिजे, ती कमी केली। याच्यावर आपण बोललं पाहिजे। आपण स्वतः होऊन शेतकऱ्यांनी तहसील ठिकाणी हे सगळे निवेदन द्या। त्याच्यानंतर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे हे विषय मांडा, आग्रह धरा, त्यांना अवगत करा की ह्या विषयाची सोडवणूक झाली पाहिजे। विशेषतः 17 नोव्हेंबर 2022च्या निर्णयानुसार मदत भेटायला पाहिजे। तसं तर आपल्याला हेक्टरी 50,000 मदत भेटायला पाहिजे, पण आज तो नियम होणं शक्य नाही। उपलब्ध नियमामध्ये आपल्याला काय भेटतंय आणि काय मिळवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न गरजेचा आहे। तुम्ही सगळे शेतकरी आज मोठ्या संख्येने जमलात, त्याबद्दल तुमचे आभार। शेतकरी चळवळ जीवन ठेवण्यासाठी वेळोवेळ
सोबत येत जा. घरी बसून कृपया कोणीही कमेंट करणं पास करा, कारण काम करायला खूप वेळ देतो माणूस. आज मी 15 दिवस झाले शेताकडे गेलो नाही, मात्र या चळवळीत एकही दिवस काढा नाही. आमच्या भावना समजून घेत जा. फेसबुकवर काही लोक वाईट साईट कमेंट करतात, प्रोत्साहन देता येत नसेल तर किमान शांत बसायला तरी शिका. काम करणाऱ्याला करू द्या. तुम्हाला घरी बसून काहीच करायचं नाही, फक्त वाटोळ करायचं, तेवढं करू नका. हे आव्हान सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जवान जय किसान.